Hello students, how are you? Students, now we start our EVS 2 history lesson number 3 Maratha Sardars, the famous house of the Bhosles. Okay, म्हणजे मराठा सरदार आणि भोसल्यांचे कर्तबगार घराणे. Okay, now we start. Students, in previous video we learned lesson number 1 Maharashtra before Shivaji and शिवाजी महाराजांच्या पूर्वीचा महाराष्ट्र कसा होता ते अँड वर्क ऑफ द संत आणि संतांनी जे कार्य केलं त्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेतली. आता आपण मराठा सरदार द फेमस हाऊस ऑफ द भोसलेज म्हणजे मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे ह्या लेसनविषयी जाणून घेणार आहोत. पिरियड ऑफ अनरेस्ट म्हणजे अशांततेचा काळ. मग आता अशांततेचा काळ म्हणजे काय आपण आता ह्या लेसनमध्ये बघूया नक्की काय होतं त्यावेळेस. ॲज द सन थॉट हॅज काइंडनेस नॉन व्हायलन्स हेल्पिंग अदर्स इक्वॅलिटी अँड ब्रदरहूड द ब्रेव मराठा सरदार स्टार्टेड अ ट्रॅडिशन ऑफ ब्रेवरी. म्हणजे संत लोकांनी आपल्या मनामध्ये काय केलं, लोकांच्या मनामध्ये तर भक्तिभाव निर्माण केला. तर शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली. दिस वॉज अ पिरियड ऑफ ग्रेट अनरेस्ट. अनरेस्ट म्हणजे अशांतता. तो काळ खूप काय होता, अशांततेचा होता. द टू सुलतान्स द आदिलशाह ऑफ बिजापूर अँड निजामशाह ऑफ अहमदनगर were constantly at war with each other. They made use the armies of Maratha Sardars in these wars. म्हणजे विजापूरचा आदिलशाह आणि अहमदनगरचा निजामशाह या सुलतानांमध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया होत. त्या लढाईसाठी त्यांना फौज लागे. या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत होते. The brave Maratha Sardars. The brave Maratha Sardars. The Maratha were both brave and tough. तो म्हणजे धाडसी होते ते. मराठा सरदार ब्रेव आणि कसे होते, धाडसी होते. They were also fearless and loyal to their masters. They were very proud of their achievements on the battlefield. म्हणजे मराठे सरदार कसे होते, काटक होते, शूर होते, तसेच ते धाडसी होते, स्वामिनिष्ठ होते. लढाईवर मोठमोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना अभिमान वाटे असे मराठे सरदार होते. The brave Maratha soldiers with a spear म्हणजे भाला in hand, a sword at the side would ride in this Sardar's cavalry. All the Maratha Sardars had their own private armies. If such a Sardar went to the Sultan with his army, the Sultan gave him employment, made him a Sardar of his kingdom, and sometimes conferred a Jagir upon time. The Sardar who received such a Jagir considered himself a Raja. Means हातात भाला, कमरेला तलवार असे धाडसी मराठा जवान घोड्यावर स्वार होऊन सरदारांच्या फौजेत दाखल होत. मराठे सरदार फौजबंद असत. कोणताही फौजबंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला की त्याला सुलतान आपल्या चाकरीस ठेवी. त्याला सरदारकी देई, कधी कधी त्याला जहागिरी देई आणि जहागीर मिळालेले सरदार स्वतःला आपल्या त्या जहागिरीचे राजा समजत.
म्हणजे ते सरदार तिथं कामासाठी गेले की त्यांना ते काय करायचे, त्यांच्या फौजेमध्ये काय करायचे, फौज बंद करायचे, त्यांना त्यांच्या चाकरीस ठेवायचे. ते सुलतान आपल्यातले सरदार गेले ना, मराठा सरदार, की त्या सुलतान त्यांना काय करायचे, चाकरीस ठेवायचे. त्याला ते सरदारकी दिल्यावर आणि जहागिरी म्हणजे काही जमीनही द्यायचे. आणि मग त्यामुळे जहागीर किंवा जमीन मिळालेले सरदार स्वतःला काय समजायचे, राजा समजायचे. नेक्स्ट पॅरेग्राफ. देअर वेअर मेनी फेमस मराठा सरदार्स ॲट द कोर्ट्स ऑफ अहमदनगर अँड विजापूर. म्हणजे विजापूर आणि अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठमोठे सरदार, मराठी सरदार होते. मग त्यामध्ये कोण कोण होते बघा. द मोर फेमस अमंग देम वेअर द जाधव्स ऑफ सिंदखेड. सिंदखेडचे जाधव होते. निंबाळकर्स ऑफ फलटण, फलटणचे निंबाळकर. घोरपडेच ऑफ मुधोळ, मुधोळचे घोरपडे. मनीज ऑफ मोरेज ऑफ जावळी, जावळीचे मोरे. भोसलेच ऑफ वेरूळ आणि वेरूळचे भोसले. हे त्याच्यामध्ये कोण होते, मेन होते. द सिंदखेड जाधव्स वेअर डिसेंडंट्स ऑफ द यादव्स ऑफ देवगिरी. सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज. जिजाबाई द मदर ऑफ शिवाजी महाराज वॉज द डॉटर ऑफ लखुजीराव जाधव ऑफ सिंदखेड. म्हणजे शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई ह्या सिंदखेडच्या लखोजी जाधवांच्या कन्या, मुलगी होत्या त्या त्यांच्या. कुणाच्या, सिंदखेडचे जे लखोजी जाधव होते ना, त्यांची कन्या कोण, त्यांची मुलगी कोण, जिजाबाई. ओके. ट्रेडिशन ऑफ व्हॅल्यूर म्हणजे पराक्रमाची परंपरा. ऑल दीज सरदार्स वेअर ब्रेव बट मेनी ऑफ देम वेअर स्वॉर्न एनिमीज ऑफ वन अनादर. म्हणजे हे सारे सरदार शूरवीर होते, पण त्यांच्यापैकी अनेकांचे आपापसामध्ये वैर होते. जानी दुश्मनी म्हणतो आपण त्याला, म्हणजे हाडवैर होते त्यांचे एकमेकांशी. They were thought that they should unite and do something for their own people. So all their valor and bravery served the interest of others. Even so they kept alive the warlike spirit, especially among the young. Means स्वकीयांसाठी एक होऊन काहीतरी करावे अशी त्यांची दृष्टी नव्हती, तर त्यामुळे त्यांचे शौर्य व त्यावेळी परक्यांच्या उपयोगी पडत असे. म्हणजे आपल्या देशातील लोकांसाठी आपण काहीतरी एकत्र येऊन काहीतरी करावं असं त्यावेळेस नव्हतं. ते एकमेकांचे वैरी होते ना, त्यामुळे काय व्हायचं, ते परक्यांच्या उपयोगी पडत असे. पण असे असले तरी महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावली होती. जरी ते सरदार भांडत होते तरी त्यांचे पराक्रम बघून अनेक महाराष्ट्रातील तरुणांना त्याची, म्हणजे आपण पण त्यांच्यासारखं पराक्रमी व्हावं असं त्यावेळच्या त्या तरुणांना वाटत होतं. त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले. जरी त्यांच्यामध्ये दुश्मनी असली तरी आपापल्या ह्याच्यामध्ये, राज्यामध्ये त्यांनी काही आपापल्या भागामध्ये त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले. मराठा सरदारांनी महाराष्ट्रात काय केलं, व्हॅल्यूर जिवंत ठेवला, पराक्रम जिवंत ठेवला, शौर्य जिवंत ठेवले. महाराष्ट्रातील शूर घराण्यापैकी वेरूळचे भोसले घराणे हे मोठे पराक्रमी निघाले. Many famous soldiers were born in their families who kept alive the tradition of valor. Among the famous families, the Bhosles of Verul showed great bravery and enterprise. म्हणजे
महाराष्ट्रातील शूर घराण्यापैकी वेरूळचे भोसले घराणे हे कसे मोठे पराक्रमी होते. ओके, आता नेक्स्ट द टेम्पल ऑफ घृष्णेश्वर. आता घृष्णेश्वराचं मंदिर. इट वॉज अबाउट 400 इयर्स ॲगो. ते किती सुमारे 400 वर्षापूर्वीची ही काय आहे स्टोरी आहे बघा. हे 400 वर्षापूर्वीचं आहे. द टेम्पल ऑफ घृष्णेश्वर नियर द वेरूळ केव्ज वॉज फॉलिंग टू पीसेस. म्हणजे वेरूळच्या लेण्यांजवळी घृष्णेश्वराचे सुंदर मंदिर मोडकळीस आलेले होते आणि त्यांच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या. द वॉल्स हॅड डेव्हलप्ड क्रॅक्स. त्या भिंतींना काय भेगा पडल्या होत्या. द प्रिस्ट म्हणजे पुजारी ऑल्सो हॅड डिझर्टेड द टेम्पल. आणि मंदिरातील पुजारीही तिथून ते मंदिर सोडून गेले होते. Thus the temple which was built in honor of a great god was totally neglected. एवढे महान दैवत पण कोणती अवकळ आली होती त्या मंदिरावर. त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटत होती. पण जाणारे येणारेही काय करत होते हळहळत होते. पण त्याच्या दुरुस्तीचा विचार कोण करतंय कोणच करत नव्हतं. All the devotees who came there mourned over the sorry state of the temple, but no one thought of repairing it. त्याला कोणीही दुरुस्त करण्याचा विचार कोण करत नव्हतं. A great devotee of Shiva visited the temple regularly. He would put flowers and bell on the lingam and express the innermost thoughts of the god. He carried the extensive repairs to the temple and restored it to its original condition. He also made arrangements for the proper maintenance of the temple. Now there were lights both inside the outside the temple, and the lost grandeur of Grushneshwar was restored. Who was the devotee who did all this? He was मालोजी राजे भोसले. बघा त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्य नेमाने येत असे. त्या शिवाच्या पिंडीवर काय करत असे बेलफूल वाहत असे. हात जोडून आपल्या मनातले श्री शिवाला सांगत असे. एक दिवस त्याने गडी माणसे आणली आणि मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या. मंदिराची सारी व्यवस्था लावली. घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला. म्हणजे ते मंदिर त्याने दुरुस्त केले आणि मंदिराच्या आत बाहेर दिवे लावले. घृष्णेश्वराचे गेलेले वैभव परतले. म्हणजे त्याने ते मंदिर काय केलं दुरुस्त केलं. तिथं सगळीकडं लाईट्स वगैरे लावून सुंदर असं ते मंदिराचा परिसर बनवला. आणि हे जे घृष्णेश्वराचं मंदिर होतं त्याचं वैभव होतं ते त्यांनी परत केलं. मग हे कोण होते कोणी केलं हे हू डीड ऑल धिस कोण होते हे शिवभक्त तर ते होते मालोजी राजे भोसले. ओके स्टुडंट्स, नेक्स्ट पार्ट ऑफ दिस लेसन वी सी इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय.